नमस्कार, जय महाराष्ट्र। माझं नाव महेश राघव करकेरा आणि मी एक कामगार क्षेत्रामध्ये बऱ्याचशा संघटना चालवतो। गेल्या 35 वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, या क्षेत्रामध्ये माझा कामगार क्षेत्रातून काम करत करत आज बऱ्याचशा संघटनेचं नेतृत्व करतो। त्याचबरोबर समाजामध्ये वेगवेगळ्या समाजाचा जे घटक आहे किंवा संघटना आहे यांच्यामध्ये नेतृत्व करत आहे। बँकिंग या सेक्शनमध्ये माझे बरेचसे माझी माहिती किंवा अभ्यास या सगळ्या गोष्टी माझं चालूच होतं आणि मी बऱ्याचशा बँकेचे माझे जे संचालक आहेत त्यांच्याशी माझी चांगली ओळख आहे। त्यामुळे या क्षेत्रात काय घडामोडी होत आहेत या सगळ्या गोष्टी मी बऱ्याचशा याच्यावर फॉलो पण करतो। तुम्हा सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की मी सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक याचा एक शेअर होल्डर आहे आणि काही वर्षापासून ते शेअर होल्डर आहेत। त्यांचा जो एजीएम आहे किंवा इतर बँकिंग जे काही कार्य आहे त्यांचं ते फॉलो करत होतो। हे करत असताना मला एक अनुभव आला। मी अनुभव आता इथे शेअर करत नाही तुम्हाला। आणि जेव्हा मी फार याच्यामधले जे प्रचलित व्यक्तिमत्व आहे यांच्याशी जेव्हा चर्चा केली तर मला असं लक्षात आलं, त्या लोकांनी सांगितलं की सर तुम्हाला या सिस्टम मध्ये जाऊन तुम्हाला काम करायला लागेल आणि जर एकदा शेअर होल्डर लोकांनी संधी दिली तर या बँकेचा जो आजपर्यंत एवढा मोठा नाव झालाय याला आणखी एक वेगळी दिशा आणि दशा तुम्ही देऊ शकता। आणि म्हणून पुढच्या महिन्यात जे होणारा निवडणूक आहे, ज्या संचालक मंडळ आहे त्यासाठी जी निवडणूक होणार आहे, तर मी माझं नामांकन भरणार आहे आणि ते भरताना माझ्या मनात फक्त आणि फक्त या बँक कशी चांगली होईल, त्याची प्रगती कशी होईल, त्याचबरोबर या बँकेत तिथले जे शेअर होल्डर आहेत त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळतो की नाही, बँक जेव्हा वाढत असेल तेव्हा तिथल्या शेअर होल्डर ते लोक असतात यांचंही लक्ष यांच्यावरही लक्ष दिलं जाते की नाही, या गोष्टीसाठी मला इथे येऊन काम करून पुढे जायचं। आणि त्याचबरोबर बँक ज्याच्या जीवावर मोठी होते, मग कर्मचारी असू दे, मग ते कुठल्याही डेझिग्नेशन मध्ये असू दे, एखादा ब्रांच मॅनेजर असेल, तिथे काम करणारे एक्झिक्युटिव्ह असतील, कर्मचारी असतील, हाऊसकीपिंगचे असतील, सिक्युरिटी असतील, या इतर सर्व गोष्टी म्हणजे कामगार हा जो वर्ग मी जो काम करून त्या बँकेला आजपर्यंत इथपर्यंत पोहोचवला आहे किंवा भविष्यात ज्याच्या पुढेही पोहोचवणार आहे, त्या लोकांचं लक्ष तुम्ही करता की नाही, त्या लोकांसाठी काय करायचं ते करता की नाही, या सगळ्या गोष्टीसाठी मला त्या सिस्टम मध्ये, मला त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे। पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा बदल जो असेल तो सकारात्मक असेल, तो पॉझिटिव्ह असेल, तो निष्ठेची असेल, तो विश्वासाचा असेल। मी जे काय कामगार क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष काम केले, आज जवळपास संपूर्ण भारतामध्ये मी जे काम करतोय याचा अनुभव बँकिंग इंडस्ट्री मधले जी माझी अभ्यास आहे त्या अभ्यासावरून मला हे पुढे न्यायचं आहे। आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला लागेल। जे कोण शेअर होल्डर असतील तुम्हाला फक्त माझी नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की मला कोणाविषयी बोलायचं नाहीये, प्रस्थापित जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे त्यांच्याविषयी बोलायचं नाही। मला सरांशी माझं चांगलं, मी एजीएमला मागच्या वेळी त्यांना भेटलो होतो, त्यांचे विजन आणि तेच विजन आपल्याला घेऊन पुढे जायचंय। पण हे करत असताना कुठेतरी नवीन संधी तुम्ही द्यायला पाहिजे, म्हणून तुमचं सगळ्यांचा मत, आशीर्वाद या स्वरूपाने तुम्ही मला द्याल याची मला अपेक्षा आहे। आणि तुम्हाला मी नक्की सांगतो, तुम्ही जे काय मला आशीर्वाद द्याल ते नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये मला जर संधी मिळाली तर ती संधी तुमच्यासाठी म्हणजे शेअर होल्डर लोकांसाठी, त्याचबरोबर तिथले कर्मचारी जे आहेत यांची दिशा आणि दशा बदलण्याचं काम मी नक्की करेन। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना तुमचं मत शेअर होल्डर म्हणून तुम्ही ज्या दिवशी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये तुमचा भरघोस मत, पुन्हा सांगतो, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकचे प्रत्येक शेअर होल्डरला तुमचा जो मत असेल तो विश्वासाचा असेल, तो निष्ठेचा असेल, तो सन्मानाचा असेल, तो सन्मानाचा प्रत्येक शेअर होल्डरसाठी असेल, प्रत्येक कर्मचारीसाठी असेल, एवढी तुम्हाला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद मागून इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।